आपल्या भारत देशाच्या हिंदुस्थानाचा स्वतंत्र लढ्यामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेल्या चळवळीचा क्रांती दिन म्हणून 9 ऑगस्ट मानलं जातो। या 9 ऑगस्ट क्रांती दिनी आपल्या सोलापुरातील संपूर्ण महाराष्ट्रातील सायबर गुन्हे निर्मूलन करण्यासाठी सायबर गुन्हे निर्मूलन संघर्ष समिती स्थापना करण्यात आली येत आहे। त्याचबरोबर सायबरच्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये आपण तपास कामात बघता या सोलापूरचे पोलीस आयुक्तालय असो या जिल्हा पोलीस प्रशासन असो सायबर गुन्हे रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे असं मी जबाबदारीने बोलतो। कारण सायबर गुन्ह्या बाबतीमध्ये दररोज प्रसिद्धी माध्यमातून बघताना कालच पोलीस महासंचालकांनी शासनाने जाहीर केलं की सायबर गुन्हे रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही निधी या ठिकाणी जाहीर करत आहोत की सायबर गुन्हे रोखण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करेल। यावरून दिसून येतं की सायबर गुन्हे हे रोखण्यास अपयशी ठरलेले आहेत। सरकार असो पोलीस प्रशासन असो पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत। याचं ताजा उदाहरण म्हणजे आमच्या संघटनेचे अध्यक्ष प्रसाद जगताप यांचा जो सायबरच्या बाबतीमध्ये पैशाची लूट झाली त्याच्या बाबतीमध्ये न्याय मागण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये अर्ज दिला। त्या अर्जाच्या माध्यमातून संबंधित पोलीस स्टेशनला ते चौकशी झाली, परंतु ते स्पष्ट म्हणतात की तुम्हाला 1 लाखापासून 50,000 पर्यंत असो लाख असो असल्या गुन्ह्याचा आम्ही तपास लावू शकत नाही आणि तपास लागत नाही। आपण 10,000 5,000 तर का घेऊन बसला अशा प्रकारचे वाक्य बोलतात। 2 दिवसापूर्वी आपल्या सोलापुरातील एक युवक या सायबर गुन्ह्यात अडकला, पैशा बाबतीमध्ये आत्महत्या करून घेतला एक कामगाराने, बलमेरी म्हणून कामगारांनी। अशा अनेक तक्रारी अनेक त्या ठिकाणी अडचणी अनेक आत्महत्या या ठिकाणी होत आहेत। त्या व्यतिरिक्त आपण ज्याप्रमाणे इतर समस्यामध्ये सरकार लक्ष घालतंय तो महिला सुरक्षा असो, गुन्हेगारी वाढलेला असो, 2 नंबर धंद्याबाबत असो, अवैध धंद्याबाबत असो आणि सोलापुरात तर संपूर्ण या कायदा सुव्यवस्थेचा भट्ट्याबोळ झालेला आहे। अशा परिस्थितीने किती तर खून या 2 महिन्यामध्ये झालेले आहेत। म्हणून संपूर्ण सोलापूर शहरामध्ये झालेले आहेत। एका दिवसाला 2-2 खून झालेले आहेत। असे परिस्थिती चालू यामध्ये परत हे सायबर गुन्ह्याचं जर रोखलं नाही गेलं किंवा त्या सक्षम यंत्रणा चांगलं नाही केलं तर सोलापुरातील संपूर्ण देशातील राज्यातील लोक सुद्धा या सायबर गुन्ह्या बाबतीमध्ये भरडले जातील किंवा आत्महत्या करतील किंवा वाहून जातील अशा प्रकारची भीती निर्माण झाल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर पूनम गेट येथे एक निर्धार केला की क्रांती दिनी की आम्ही सायबर गुन्हे निर्मूलन करण्याचा निर्धार करण्यासाठी आज छोटासा आंदोलन तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, परंतु हे पुरा पेटून पूर्ण मशाल होऊन हे पूर्ण मोठ्या आग या ठिकाणी राहणार नाही। आणि परत एकदा मी विनंती करतो की या सायबर गुन्ह्याकडे गंभीरतेने लक्ष द्या। सरकार असो, पोलीस खाता असो की संबंधित खाते असो, गंभीरतेने लक्ष द्या, अन्यथा कायदा व्यवस्था पूर्णपणे बिघडून जाईल आणि लोकांचा विनाकारण आपल्या ठिकाणी जीव जातील। आणि अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करून आजचा या निर्धार करून सर्व जनतेला सुद्धा मी विनंती करतो की सर्वांनी या सायबर गुन्हे रोखण्यासाठी की ज्यांचे फसवणूक झाली त्या सर्वांनी आमच्याकडे संपर्क साधावा। याच माध्यमातून तुम्हाला न्याय मिळवून देऊ, सरकारशी लढू, न्यायालय लढू, पण आपण काही करून हे सायबर गुन्हा पूर्ण निर्मूलन झालं पाहिजे अशा प्रकारचा निर्धार आम्ही करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष युवा विकास सेना। आज या ठिकाणी सायबर गुन्हे निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त या ठिकाणी जे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं आहे, सर्वप्रथम या आंदोलनाला युवा विकास सेनेच्या माध्यमातून मी आपला पाठिंबा जाहीर करतो। आपण या ठिकाणी बघितलं असेल ज्या पद्धतीने आमचे कारंपुरी साहेब आपल्या समोर पूर्ण या आंदोलनाची जे रूपरेषा आहे तुमच्या समोर मांडली आहे, त्यामध्ये अनेक असे गुन्हे सोलापूर शहरामध्ये सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून घडले आहे ज्यामध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केलेली आहे।
2 दिवसापूर्वीच एका युवकाने या सायबर गुन्ह्याच्या जाळ्यामध्ये अडकून आत्महत्या केली. आज त्याच्या घरावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. तात्काळ अशा सायबर गुन्हे ज्या ठिकाणी घडत आहे त्या सायबर गुन्ह्यावरती पोलीस प्रशासन आणि यंत्रणा याच्यावरती नियंत्रण करून ज्या लोकांना सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे त्या लोकांना न्याय द्यावा अशीच या ठिकाणी विनंती आहे. आणि येणाऱ्या काळात सायबर गुन्हे निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी जन आंदोलन होईल त्या ठिकाणी युवा विकास सेना आपल्या सोबत असणार आहे. एवढीच मी आपले गाव देतो आणि आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रसाद जगताप, महाराष्ट्र कामगार सेनेचा मी कार्यकर्ता आहे. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आम्ही सायबर गुन्हे निर्मूलन संघर्ष समितीची स्थापना केली आहे. याचा मूळ उद्देश सायबर गुन्हे रोखणे हा आहे. मुळात सायबर गुन्हा हा तपासला जात असून सुद्धा त्याचा काहीही उपयोग सर्वसामान्य माणूस जो फसलेला आहे त्याच्यासाठी होत नाहीये, कारण त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि पोलीस यंत्रणा सक्षम नाही. आम्ही याच्या अगोदर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा बँकर असोसिएशन सगळीकडे निवेदन दिलेले आहेत. याकडे सरकार जाणून घेऊन दुर्लक्ष करते असं मला वाटतं. त्यामुळं आम्ही आज ही संघटना स्थापन केली आहे. यावेळेस जर सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही तर आम्ही त्याच्यावर तीव्र आंदोलन छेडू हे आपल्या माध्यमातून मी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.